सासू-सुनेचा बॉन्ड आज दिवस 3रा आणि मी आज सांगणार आहे, की बाबा मी केव्हापासून प्रतिकार करायला सुरुवात केली किंवा असं काय घडलं, की मी म्हटलं नाही आता हे थांबलं पाहिजे. तर आता बघा 7:30 वाजले होते, पण आमची झोप काही इथं पूर्ण झालेली नव्हती. तर तेच माझं उठवण्याचा चालला होता आरुताईला प्रयत्न. तर तिला इथं उठवली. तर कालच्या व्हिडिओला मी सांगितलं, की परवा दिवशी सांगितले, की कशाप्रकारे वाद होत होते किंवा पहिलं आमचं रिलेशन कसं होतं. त्याच्यानंतर जी थर्ड पर्सन होती ती काही केल्याने थांबत नव्हती आणि ही गोष्ट 1-2 दिवस नाही तर जवळ 1 दीड 2 वर्ष ह्या गोष्टीचा त्रास मला सहन करावा लागला. पुन्हा तेच वाद, तेच कटकट, रुसवे-फुगवे जाणे, कंटिन्यू माहेरला रुसून जाणं हे चाललेलंच होतं. आणि मग जेव्हा कुठेतरी एक पॉइंटला असं वाटलं, की आता हे मला सोडून, की हां बाबा ठीक आहे केलं. घरात थोडीशी भांडणं, तेच नोक-झोक, पुन्हा सासूबाईंचे टचके, टोमणे, थोडे दिवस बोलणं बंद ह्या गोष्टी होत होत्या. तिथपर्यंत दॅट्स इट. पण नंतरून असं जाणवायला लागलं, की नाही आता ही माझ्या माहेरच्या लोकांपर्यंत जायला लागले. तर मग मी विचार काय केला, बाबा आपल्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा लहान बहीण-भाऊ ह्यांना सुद्धा इन्व्हॉल्व केले जाते. त्यांच्या सुद्धा तीच वागणूक केली जाते म्हटले, ही या व्यक्तीला समोरच्या ज्याची त्याला जागा दाखवणं गरजेचं आहे. मग तिथून पुढे मी प्रतिकार करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा मला असं जाणवायचं, की असा-असा काहीतरी प्रकार केलाय, की काहीतरी कोणी काड्या केल्या, मग मी डायरेक्टली जाऊन विचारणा करायची किंवा त्याचं मग विचारणं वादात रूपांतर का? काय गरज? हे सर्व गोष्टी. मग कुठेतरी समोरची व्यक्ती घाबरून राहायला लागली, की आता डायरेक्ट आपल्या अंगावरती यायला लागले. मग हे तिच्याकडनं झालं. मग पुन्हा मग आतल्या काड्या म्हणतात ना तसा प्रकार. आणि जेव्हा मग मला सासूबाईंच्या वागणीतून असं वाटायचं, की नाही आता पुन्हा झाले. मग सासूबाईंना सुद्धा त्याच गोष्टीला सामोरे जावं लागायचं, की "बाबा का? हे कशासाठी झाले? बरं सांगितलं का?" सासूबाईंच्या "जाऊ दे मी मनावर घेतेत का? तू विषय सोडून दे ना." पण मी नाही सोडून. सोडून तरी का देऊ? हे बोललंच का गेलं? हे बोललंच केलं. तर हे असं धारेवर धरायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मग पुन्हा असं जेव्हा समोरची व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करायची, तर तेव्हा एका सासूबाईंकडून असं "तू मला काही सांगू नको. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तू मध्ये पडू नको. आम्ही दोघी सासू-सुना बघून घेऊ." मग थर्ड पर्सन असं वाटायला लागलं, की नाही आता कुठेतरी हे कमी पडायला लागले आणि अजून होतं की नाही हे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल, की अजून हे प्रकार होतात का? तर इथे बघा माझ्या आर्वीने आज ॲक्टिव्हिटी केली ती खूप छान वाटते. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथपर्यंत म्हणजे ऑटोमॅटिकली थर्ड पर्सन कसं बाजूला काढलं, की डायरेक्टली त्याला प्रतिकार करायला सुरुवात. डायरेक्टली त्याचं भांडणात रूपांतर. त्याच्यानंतर सासूबाईंनी, की "नको बाबा ह्याच्यापासून भांडणं होते." बरं लक्षात आलं, की ऐकतात आहे. बरं का ऐकताय तुम्ही? ती बोललीच का? हे माझं नेहमीचं असायचं. मग त्यांनी "तू बोलूच नको बाई, तू मला सांगूच नको, उगीच वादाचा विषय होतोय." मग त्यांनी सुद्धा ऐकायचं बंद केलं. तर इथपर्यंत थांबलं. आता इथून पुढे सुरुवात होईल, की माझ्या त्या सपोर्ट सिस्टम कशा झाल्या किंवा त्यांनी कशामध्ये मला कशा-कशा प्रकारे सपोर्ट केला ह्या सर्व गोष्टींना. तर आता ते सांगेल, की मग ते YouTube असेल. पण YouTube अगोदर सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या, की जेणेकरून त्यांचा मला नेहमीच सपोर्ट लाभला आणि बऱ्यापैकी झालं. तर चला बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.